चला विद्यार्थ्यांनो, आपलं 5.5.2 झालं होतं. आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर. आयताचे गुणधर्म पाहणार, समभुज चौकोनाचे गुणधर्म पाहणार आणि चौरसाचे गुणधर्म पाहणार. आता बघा, रेक्टँगल, रोम्बस अँड स्क्वेअर्स आर ऑल्सो पॅरोग्राम. हे आपल्याला माहिती आहे, कारण की त्यांचे अपोजिट साईड ह्या कॉन्ग्रुएंट असतात आणि पॅरलल असतात. बरोबर आहे. So the property opposite sides are equal, opposite angles are equal and diagonals are bisect to each other. बरोबर आहे. These types of quadrilateral. आता आपण क्वाड्रिलॅटरलचे काही प्रॉपर्टी पाहणार आहोत. पेज नंबर 68. तुमचं याचे प्रूफ्स वगैरे ह्या वर्षी म्हणजे कट आहे 25% सिलेबसनुसार. याचे थेरम आपण कट आहेत, ते फक्त त्याचे स्टेटमेंट बघू. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आयताचे कर्ण एकरूप असतात. बरोबर आहे. नंतर डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. नंतर चौरसाचे कर्ण सुद्धा एकरूप असतात. नंतर चौरसाचा जो कर्ण आहे तो अपोजिट अँगलला बायसेक्ट करतो, ही एक प्रॉपर्टी आहे. नंतर डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. बरोबर आहे. नंतर हे काही स्टेटमेंट आहे, राईट प्रूफ्स. हे सर्व पेज कट आहे आपले. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. सॉरी, डायगोनल्स ऑफ रोम्बस म्हणजे समभुज चौकोनाचा कर्ण हा अपोजिट अँगल म्हणजे समोरचा कोन याला दुभागतो. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. स्क्वेअरचं पण तीच प्रॉपर्टी आहे. आता हे सर्व गुणधर्म आपण लक्षात घेऊ. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू बायसेक्टर टू इच अदर. चौरसाचे कर्ण एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांशी लंबदुभाजक असतात. नंतर डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट द पेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल. अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात रोम्बसचे म्हणजे समभुज चौकोनाचे. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू बायसेक्टर टू इच अदर. स्क्वेअरचे कर्ण सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. त्याच्यानंतर डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट ऑपोजिट अँगल. स्क्वेअरचे अपोजिट अँगल आहे. ह्या सर्व प्रॉपर्टीजचा अभ्यास करून या लक्षात ठेवून आपण प्रॅक्टिस सेट 5.3 सुरू करणार आहोत. आता पहा, त्याच्यामध्ये असा दिलेला आहे क्वेश्चन 1 मध्ये, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल ABCD इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. इफ AC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर देन फाइंड BO. अँड इफ CAD इज इक्वल टू 35 डिग्री देन फाइंड ACB. चला आपण डायग्राम काढू, त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल. ABCD काय आहे? रेक्टँगल आहे. रेक्टँगल काढणार मी. ABCD काढला. ABCD नाव देतो याला. याचे डायगोनल्स, हा डायगोनल आहे AC आणि डायगोनल BD बायसेक्ट टू O मध्ये इंटरसेक्ट करतो, बायसेक्ट करतो. बरोबर आहे. नंतर AC इज इक्वल टू 8. AC इज इक्वल टू 8 दिलेला आहे आपल्याला. देन अँगल CAD इज इक्वल टू 35 डिग्री. ओके. चला मग आपल्याला काय दिलेलं आहे लिहिणार. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल, चौकोन ABCD हा आयत आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू BD. का? करेक्ट. इथे लिहिणार डायगोनल्स ऑफ रेक्टँगल. इथे लिहिणार आयताचे कर्ण एकरूप असतात, आपल्याला ते माहिती आहे. मग AC इज इक्वल टू 8 दिलाय, देअरफॉर BD इज इक्वल टू ऑल्सो 8. म्हणून BD सुद्धा किती आला? 8. आता आपल्याला BO काढायचं आहे. देअरफॉर BO इज इक्वल टू 1/2 BD. इथे लिहिणार डायगोनल्स ऑफ rectangle bisect
each other. बरोबर आहे. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. बरोबर आहे. Therefore 1/2 into 8 is equal to 4 सेंटीमीटर. BO is equal to 4 सेंटीमीटर. मग बघा, ABCD हा रेक्टँगल आहे. आपल्याला कोणता काढायचा आहे? अँगल काढायचा आहे ACB. मग आपल्याला माहिती ABCD आहे. Therefore AD parallel to BC parallel आहे. and AC is transversal. जर घेतली तर आपल्याला पहा CAD दिलेला आहे. अँगल्स किंवा आपण असं बी घेऊ, CAD म्हणजेच DAC. अँगल DAC कॉन्ग्रुअन्स टू अँगल ACB. अँगल DAC कॉन्ग्रुअन्स टू अँगल ACB. का? अल्टरनेट अँगल याला म्हणणार व्युत्क्रम कोन. मग आपल्याला DAC माहिती किंवा CAD माहिती आहे, त्याच्यावरनं ACB काढता येईल. देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू 35 डिग्री. झाला 35. पहिलं एक्झाम्पल आपलं झालं. इन रोम्बस PQRS. रोम्बस काढतो मी PQRS. समभुज चौकोन येतो. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या असतात. ABCD. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या असतात. रोम्बस ऑल साइड्स आर PQRS. ओके, P नवीन काढतो. PQRS काय दिलं आहे? PQ इज इक्वल टू 75. फाइंड QR शोधायची. देन अँगल QPS इज इक्वल टू 75 डिग्री. देन मेजर अँगल PQR शोधायचा आहे आणि अँगल SRQ शोधायचा आहे. आपल्याला कोणता दिला आहे? QPS. हा QPS दिला आहे 75 डिग्री. आपल्याला शोधाय PQR म्हणजे PQR शोधायचं आणि SRQ. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे रोम्बसचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर आहे. नंतर लिहितो मी क्वाड्रिलॅटरल PQRS is a rhombus. Therefore PQ is equal to QR is equal to RS is equal to PS. का? रोम्बसच्या सर्व साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. Therefore आपल्याला कोणती साइड विचारली आहे? Therefore QR is equal to 7.5. QR आला. मग आपल्याला PQRS रोम्बस आहे. मग मला असं लिहिता येईल का? अँगल कोणता? QPS प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री. बघा QPS आणि PQR इंटेरियर अँगल असतात. इंटेरियर अँगल लिहून टाकू. QPS दिलेला आहे 75 प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 75 डिग्री. अँगल PQR इज इक्वल टू 105 डिग्री. त्याच्यानंतर रोम्बसचे ऑपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग SRQ मी लिहिणार अँगल QPS कॉन्ग्रुएंट टू अँगल SRQ. देअरफॉर अँगल SRQ इज इक्वल टू ऑल्सो 75 डिग्री. 75 अंशाचा हा आलेला आहे. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 3. IJKL
डायगोनल्स ऑफ स्क्वेअर काढणार मी. आय जे के एल नाव देतो याला आय जे के एल. इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम. बरं, स्क्वेअर हे सर्व साईड कॉन्ग्रुएंट असतात. नंतर स्क्वेअरचे डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. नंतर स्क्वेअरचा कर्ण अपोजिट अँगलला काय करतो, बायसेक्ट करतो. आपल्याला हे सर्व प्रॉपर्टी माहिती आहे. मग मी लिहितो क्वाड्रिलॅटरल आय जे के एल इज अ स्क्वेअर. चौकोन आय जे के एल हा चौरस आहे. Therefore, angle I is equal to angle J is equal to angle K is equal to angle L is equal to 90 डिग्री. आपल्याला माहिती आहे चौरसाचे सर्व कोण 90 अंशाचे असतात. आता आपल्याला काढायचं आहे आय एम जे. हा काढायचा आहे. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे देअरफॉर डायरेक्टली अँगल आय एम जे इज इक्वल टू 90 डिग्री. त्याला कारण द्यायचं आहे काय, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. ठीक आहे. आय एम जे काढला. आता अँगल जे आय के काढू आपण. अँगल जे आय के. हा बघा आय के हा काय डायगोनल आहे. हा आय आणि हा के अँगलला काय करेल, तो बायसेक्ट करेल. देअरफॉर अँगल आय जे कोणता आहे, जे आय के अँगल जे आय के इज इक्वल टू अँगल करेक्ट जे आय एल 1/2 angle JIL is 1/2 into 90 degree is equal to 45 degree. त्याचप्रमाणे आता पुढचा कोणता अँगल आहे, अँगल बोला LJK. बघू LJK बघा LJK काढायचं आहे. म्हणजेच कोणाचं हा पिल तो बरोबर आहे IJK का KJ आयचा. LJK हा LJK म्हणजे अँगल जेचा. अँगल JIK ना. LJK इज इक्वल टू 1/2 अँगल बघा LJK म्हणजेच IJK लिहा किंवा KJ आय लिहा. 1/2 अँगल KJI दॅट इज 1/2 इंटू 90 इज इक्वल टू 45 डिग्री. कोणता अँगल LJK इज इक्वल टू 45 डिग्री. दोघांना रिझन हेच द्यायचं, डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल. इथे पण कारण तेच देणार, डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 आणि 5 उद्या पाहणार आहोत.